भंडारदरा एक प्रवास, अनेक आठवणी. प्रवासाला निघताना मनात फक्त एकच विचार होता. काही क्षण स्वतःसाठी जगायचे आणि मनसोक्त आनंद घ्यायचा. आम्ही सगळ्या महिला, कोणी अजूनही आपल्या कामात व्यस्त, तर कोणी सेवानिवृत्त होऊन आनंदाची नवी पानं जगत होत्या. पण या प्रवासात कोणाचं वय नव्हतं, कोणाची जबाबदारी नव्हती. होत्या फक्त मैत्रिणी आणि भरपूर साऱ्या आठवणी. 34 वर्षापर्यंतची भंडार सोबत. कुणी मोठं, कुणी लहान, पण उत्साह मात्र सगळ्यांचा सारखाच. बसची वाट पाहण्यापासून बसच्या प्रवासातल्या गप्पा, हशा, मस्ती आणि वाटेत दिसणाऱ्या निसर्गाच्या प्रत्येक क्षणापर्यंत सगळं काही खास होतं. आणि मग समोर आलं भंडारदऱ्याचं ते सुंदर पाणी, सुंदर निसर्ग. त्या क्षणी जाणवलं, आयुष्य किती जगलो यापेक्षा ते किती मनापासून जगलो हे जास्त महत्वाचं. निवृत्ती म्हणजे थांबणं नाही, तर स्वतःसाठी जगायला मिळालेली एक नवी सुरुवात आहे. ही ट्रिप आम्हाला एक गोष्ट शिकून गेली. मैत्रीला वयाचं बंधन नसतं आणि आनंदाला कधीच रिटायरमेंट नसते. भंडारदरा फक्त पाहिला नाही, तो आम्ही सगळ्यांनी मिळून अनुभवला, जगला. आम्ही बघा ना, कसं लहानाहून लहान झालो होतो. आम्ही लहान मुलांसारखं, अगदी लहान मुलांसारखं एन्जॉय केलं. अरे बापरे! आम्हाला तर खूप हसू येत होतं आणि समोरच्याला तर बापरे बाप! हसून हसून लोळलो आम्ही खूप. आणि खेळायला वयाचं बंधन नसतं, हे बघा इथं बघून समजतच आहे ते. मग काय, गारव्यानंतर गरमागरम चहा व्हायलाच हवा. आहाहाहा, असं वाटतं की इंद्रधनुष्याचे रंग खाली उतरलेत. सर्वांचे साडीचे रंग बघून अजून आल्हाददायक वाटत होतं. जणू काही अप्सराच खाली उतरल्या होत्या. बरोबर ना, वाटते ना? अरे बघा ना, आमची छत्री तुटली होती, पण आम्हाला फोटो मात्र काढायचाच होता. आणि बघा, छत्रीना खोल करता करता छत्री उघडायचा मोह केला आणि गेली आमची छत्री कामातून. असा खूप सारा आठवणींचा, प्रेमाचा, भांडणाचा, आनंदाचा वारसा घेऊन आमची ही ट्रिप कंप्लीट झाली आणि आम्ही निघालो मग पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला, पुन्हा आपल्या डेली रुटीनला, नवीन उभारी घेऊन, नवं चैतन्य घेऊन, पुन्हा एकदा आपल्या कामाकडे. चला तर मग सर्वांना बाय बाय.